श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने खरोखरच एवढे चमत्कार होतात? श्री स्वामी समर्थ निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो, एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल. ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षड्रूप आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात, त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. श्री स्वामी समर्थ काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ शांत झोप लागते, वेळेवर जागही येते. श्री स्वामी समर्थ पशुपक्षीही साधकांना घाबरत नाही. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाही. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही. श्री स्वामी समर्थ राग येत नाही, हेही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कधी कमी पडता असा त्याचा अर्थ होतो. श्री स्वामी समर्थ क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते, त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे. श्री स्वामी समर्थ कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात. श्री स्वामी समर्थ आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. श्री स्वामी समर्थ नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे. जितके सांगावे तितके कमीच. श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन विचारांसह. धन्यवाद.